राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 14 डिसेंबरला बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळेस बारामतीमध्ये जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। बारामतीमधील शारदा प्रांगण मैदानावरती 25,000 नागरिक या जाहीर नागरी सत्कारासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याची सुरुवात होणार आहे। बारामतीमधील ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या प्रमाणावर नागरिक या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। यावेळी जय पाटील यांच्याशी संवाद साधलाय। बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि प्रथमच अजित पवार बारामती दौऱ्यावर येणार आहेत। बारामतीमध्ये अजित पवारांचा बारामतीकरांकडून मोठा नागरी सत्कार घेतला जाणार आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शहराध्यक्ष आहेत। कशा पद्धतीने या सत्काराचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे? सर्वप्रथम राज्याचे 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी आदरणीय अजितदादांची निवड झाली, त्याबद्दल बारामतीकरांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय अजितदादांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। तमाम बारामतीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन आदरणीय अजितदादांना 8व्यांदा विधानसभेमध्ये 1,16,000च्या लीडने पाठवलं, त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे बारामतीकरांचे देखील आभार मानतो। आणि 14 तारखेला सर्वप्रथम आदरणीय अजितदादा बारामतीमध्ये येत आहेत, तर त्यांचं स्वागत सर्व बारामतीकरांनी एकदम उत्साहामध्ये करण्याचं ठरवले आहे, भव्य दिव्य करण्याचं ठरवलेलं आहे। आणि त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कसब्यामध्ये जे आमचं शिवाजी उद्यान आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कसब्यातून त्या ठिकाणी बारामती शहरातील व्यापार पेठेतून ती मिरवणूक निघणार आहे। ती मिरवणूक या ठिकाणी येणार आहे। चौकामध्ये आदरणीय अजितदादांचं स्वागत उत्साहामध्ये बारामतीकर करतील। या ठिकाणी साधारणतः 25,000 लोक उपस्थित राहतील, अशा पद्धतीची तयारी आम्ही सर्वजण मिळून करतोय। या ज्या सभेला या नागरी सत्काराला राष्ट्रवादीचे इतर कोणते नेते उपस्थित राहतील? कारण की हा सत्कार बारामतीकरांच्या वतीनं बारामतीकरांचा आहे। आदरणीय दादा बारामतीकर आहेत, 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेत, त्यामुळे तो निर्णय अजून झालेला नाही दुसरे कोणते नेते उपस्थित राहतील का, कारण की दादांचा सत्कार आहे, दुसऱ्या कोणाचा। आज ही तुमची बैठक झाली, या बैठकीमध्ये प्रामुख्याने कुठले निर्णय घेण्यात आले, कुठल्या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली? सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानण्यात आलं, कारण की त्यांनी लोकसभेला झालेला पराभव मनामध्ये ठेवून अतिशय उत्साहानं तडपेनं प्रत्येक कार्यकर्ता स्वतः उमेदवार आहे असं त्या ठिकाणी मनामध्ये ठेवून कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आदरणीय अजितदादांची विकासाची भूमिका लोकांच्या पर्यंत पोहोचवली, त्याबद्दल सर्वप्रथम कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले आणि आदरणीय अजितदादांच्या नागरी सत्काराचं नियोजन करण्यात आलं। नक्कीच हे होते शहराध्यक्ष जय पाटील। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शहर पार्टी कार्यालयात पार पडली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्त्याच्या त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि यानंतर अजित पवारांचा जो 14 तारखेला नागरी सत्कार होणार आहे या संदर्भातही चर्चा करण्यात आली। एकंदरीत 14 तारखेला अजित पवारांचा जाहीर नागरी सत्कार बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जाणार आहे आणि याची तयारी देखील मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे।